हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण उरलेल्या भाताचे वडे बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 1 वाटीभर इतका उरलेला भात घेतलेला आहे। हा भात आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। त्यामध्ये साधारणतः 2 चमचे इतकं दही आपण टाकणार आहोत। अगदी किंचितसं असं पाणी यामध्ये ॲड करायचं आणि मिक्सर मधून आता ह्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता मिक्सर मधून अगदी छान अशी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे। घट्टसर अशी पेस्ट ही बनलेली आहे। इथे जास्त पाणी आपल्याला वापरायचं नाहीये, पातळ अशी पेस्ट आपण करणार नाहीये। इथे अगदी घट्टसर अशी पेस्ट केली आहे। आता ही एका भांड्यामध्ये आपण काढून घेतलेली आहे। यामध्ये आता आपण साधारणतः पाव वाटी इतका रवा टाकणार आहोत। तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तुम्ही बारीक रवा यामध्ये वापरा। आता इथे आपण अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ टाकणार आहोत। यामध्ये आता एक बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे। साधारणतः 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं यामध्ये टाकलेले आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। थोडासा बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये टाकायचा आहे। इथे आपण खोबऱ्याची पेस्ट घेतलेली आहे। यामध्ये खोबरा आहे, आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आहे। 1 चमचाभर इतकी ही पेस्ट आपण टाकली। ही ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तुम्ही घरी बनवली तर टाका, नाही बनवली तर नाही टाकली तरी चालते। त्यानंतर थोडंसं जिरा आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलंय। त्यानंतर यामध्ये चिमूटभर सोडा आपल्याला टाकायचा आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे पाणी न टाकता आपल्याला मिश्रणाचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे वडे आपण हातावरतीच थापून घेणार आहोत, त्यामुळे पाणी न टाकता घट्टसर असा गोळा आपण इथे तयार करून घ्यायचा आहे। मिश्रणाचा गोळा तयार करून घेतला। आता हे झाकून ठेवूया साधारणतः 15 मिनिटांसाठी। साधारणतः 15 मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवलं होतं। आता आपल्याला याचे वडे करून घ्यायचेत। कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात। आता हातावरतीच आपण हे वडे थापून घेणार आहोत। तुम्ही जर दुधाच्या पिशवीवरती हे वडे थापले तरीही चालतं, हातावरती सुद्धा अगदी इझिली थापले जातात। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हाताला इथे आपण तेल लावून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने एक मिश्रणाचा गोळा घेतलाय। इथे मिश्रणाचा गोळा आपण घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बोटांच्या साहाय्यानेच हा वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे। तेलाच्या साहाय्याने अशा पद्धतीने मध्ये एक बीळ पाडून घेऊयात। हाताला आणि हाताच्या बोटांना व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे वडा अगदी व्यवस्थित थापला जातो, चिटकत नाही पीठ हाताला। अशाच पद्धतीने आता बाकीचे वडे पण करून घेऊयात। मीडियम लो फ्लेम वरती आपण हे वडे फ्राय करून घेणार आहोत। आलटून पलटून हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत, कारण की ते आतून व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत। मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला वडे फ्राय करून घ्यायचेत। आलटून पलटून सगळ्या बाजूने आपण हे वडे छान असे फ्राय करून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे वडे फ्राय करून झालेले आहेत। याला आता आपण सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आता बाकीचे वडे सुद्धा तयार करून घेऊयात। घरी कधीतरी शिळा भात उरतो, तेव्हा तो भाताचं काय करायचं हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो। अशा वेळी तुम्ही असे काही उरलेल्या भाताचे पदार्थ बनवू शकता जे की खूप अप्रतिम लागतात। हे वडे गरमागरम खायलाच मजा येते। खोबऱ्याची चटणी असेल सोबत तर अगदी मजा येते वडे खायला। खूप सोपी अशी ही उरलेल्या भातांपासून आपण वड्यांची रेसिपी बनवलेली आहे। नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।